पेणमध्ये मनसे चषक 2025ला मनसेचे डॅशिंग नेते अविनाश जाधव यांची उपस्थिती। मनसे चषक 2025 आयोजक रुपेशदादा पाटील, मनसे युवा नेते। मनसे चषक 2025ला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद येत असून आज मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाशजी जाधव यांनी उपस्थिती लावली असून त्यांनी रुपेश पाटील यांनी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं जाहीर बोलून उपस्थितांची मने जिंकली। मनसेचे युवा नेते रुपेशदादा पाटील यांच्या नियोजनाला सर्वांकडून कौतुकाची थाप दिली जाते। रात्रीच्या प्रकाश झोतात खेळवल्या जाणाऱ्या मॅचेसला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद येत आहे। ही स्पर्धा लाईव्ह असून प्रेक्षक घर बसल्या आनंद घेतात। तसेच आज रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते पत्रकार व संपादक यांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर निकिताताई पाटील, शहर अध्यक्ष सुदेश संसारे, छायाताई शिंदे आदी उपस्थित होते। वंदन करून बोलतो। खरं तर मागील अनेक वर्षापासून रुपेश मला सतत सांगत असायचा की दादा मॅचला या आणि कुठे ना कुठे काही कार्यक्रम असल्यामुळे मला इकडे यायला जमत नव्हतं। पण मला आज इथे आल्याच्या नंतर प्रचंड आनंद झाला की एक उत्तम नियोजन आमच्या रुपेशने या भागात केलेलं आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे, खेळाला संधी दिली पाहिजे आणि त्याचाच हा एक भाग आहे। तो आम्ही अनेक वेळेला आंदोलन करत असतो, अनेक वेळेला विविध कार्यक्रम करत असतो। असंच करताना आम्ही खेळाला देखील संधी देत असतो आणि त्याचं हे एक प्रतीक आहे। रुपेश आणि रुपेशच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असे तरुणांना एकत्र करण्याचे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून सतत होत राहावेत अशी अपेक्षा बाळगतो। तुझ्या या टुर्नामेंटला, या आयोजनाला माझ्याकडून, पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा। असेच उत्तमातले उत्तम कार्यक्रम करावेस आणि एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या रायगडचं नेतृत्व म्हणून तू काम पाहावंस अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।